हरि ओं श्रीहरिगुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणश्रीशः देवी मङ्गलदेवता। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थ श्री सुधीन्द्रतीर्थ श्री संयमीन्द्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही वायुदेवालय गुण जीवोत्तम म्हणून घेतलेले वायुदेवालय गुणमहात्म्य पळीतरशिलीची वायुदेवालयाची तिन्हीचे अवतार मध्व आचार्य जावन इलीच म्हणताचे मी. तशी वायुदेव परमात्माले अछिन्न भक्त म्हणलेले जगन्नाथदासान हरिकथामृत सारांतू सांगला. वाणी भारती कमल भव पवमान रिवर अछिन्न भक्तरू म्हणून हे अछिन्न भक्ती म्हळ्यार कसले मध्ये मध्ये तिरोधान म्हळ्यार थोडे उणी जावचे म्हूण जायना नशी आजी मिगेल भक्ती ಸ್ವಲ್ಪ उणे पायी पळया म्हणून ना तशी ना निरंतर एक प्रकार जावन परमात्माला उडगास करचे आणि तेवय कशी भक्तीन उडगास करचे ही अछिन्न भक्ती म्हणून घेता. अछिन्न न छिन्न मध्यंतू खंय उणी जायनी न्यून येनी कुडकी जायनी तसल भक्तीक अछिन्न भक्ती म्हणटाची. हे ब्रह्म वायू सरस्वती भारती अन्नी पुरैजन अन्नी चारी जन म्हणत पुरैजन म्हळ्यार अन्नी 4 जन अछिन्न भक्त म्हणटाची. भागवत धर्म परिपालन करची कडेन खंय तांकां न्यूनत येना च्युती येना. आमगेलांतू येता च्युती. आमी सामान्य वायुदेवनी ब्रह्मालेद्र आमी सामान्यांतू सामान्य जीव जलरी ಹೊಡೋಡ ಮುಹಾರ ಋಷಿ ಸಕಡೆ ಅಮ್ಮಿ ಪಳಿತ ತಂಗೆಲ್ ಕಾಣಿ ಪಳಿತದ ತಂಗೆಲ್ಲಂತೂ ಕೆಲವು ಪಂತ ಕಲಿ ಆವೇಶ असुरावेश सकड जेवचास आता बरं गुरु शिक परमात्माक पाय्यंताणे मुस्तुका जाला त्या वेळा तागेला अंगांत एक असुरावेश आशिल्ले म्हणून आमी पळयतात न्हय. तशीची प्रति एक द्वैजीव सिद्धांत म्हणून मध्वाचार्य सांगता पळय तशी कितलींकी जिवालांतू कली आवेश असुरावेश आनी आस पळय ते कशी कळटा म्हणून आतां आमगेलांतू तसल दोश आसता कसले का म्हळ्यार आज आमी भारी एक्टीव आसताची परमात्माल विशयांतू हें कोरका तें कोरका म्हूण लेखताची करताची. खंय जेव एक दीस आजी नाका बा आजी पाय पळया आईचे सांगचे पाय कोरया म्हणून एकाक पंत दिसता हें कली आवेश म्हणचे तमो मोह अज्ञान नीद ह्या पळय आमकां बाद दिता जाल्यार केन्नाय हें आमी सामान्यांतू सामान्य जावन आशिल्लें दिसकून आमकां बाद दिता. व्हड ऋषी महाऋषिकय केलो पंत असले आसूर आवेश कली आवेश आनी येवचेस ताजे निमती तांकां कोप येवचे तांगेले कसकी एक कामांतू देवाल कामांतू तांणी न्यूनत करचे तांगेले एक नमने भक्ती ह्रास जावची शक्ती ह्रास जावची ह्या पळय पळयताचे आमी तांणी केल्लेले साधनेंतू ह्रास म्हळ्यार न्यूनत येवचे ते तांगेले कसकी एक चुकी निमतीची तशें जावचें जाल्यार हें लक्ष्मी म्हळ्यार लक्ष्मी एक ते सांगूक ना. आतां लक्ष्मीक आमी ब्रह्म वायू तांगेले बायलाल वचूचें ना जाल्यार लक्ष्मीकय केन्नाय च्युती ना म्हणटाची. परशुक्लत्रय म्हणचे तशी परशुक्लत्रय म्हळ्यार कली आवेश आनी असुरावेश सकडी नानतेल तांतू लक्ष्मी श्रेष्ठकय तिका नंची ना तशीची ब्रह्म वायू आनी तांगेल बायलो जावन आशिल्ले सरस्वती भारती हांकां ना म्हणटाची. तशी महाभारत तात्पर्य निर्णयांतू सांगला मध्वाचार्यान कसं म्हळ्यार शुद्धे भागवते धर्मे निरतो अयं व्रकोदरः अन्ये भागवतत्वेपि छिन्न धर्माः क्वचित क्वचित म्हणून म्हळ्यार भागवत धर्मांतू शुद्ध भागवत धर्म पालन करचे म्हळ्यार व्रकोदर भीमसेन अन्य बरलेले जन तांणी
अन्ये भागवतः तू अपि छिन्नधर्माः क्वचित क्वचित म्हणून म्हळ्यार भीमसेन जावन अवतार घेऊन येतन समीत वायुदेव भारती सहित येईल नव्हतो. द्रौपदी जावन येईल ती भारती तेदनाय त्यांनी शुद्ध भागवत धर्म पालन केला काय. तेदनाय त्यांनी द्रौपदीनी भीमसेनो कृष्णाला अच्छिन्न भक्त म्हणटाची एक सान काणी ताजे खातीर सांगताची. कसले म्हूण म्हळ्यार एक तांगेल मात्यांतू म्हळ्यार धर्मरायो तांकां पळय तांगेल मनांतू तांगेल मात्यान कशें आशिल्लें म्हळ्यार अर्जून कृष्णाला भारी प्रितीचो. अर्जुनाक कृष्ण म्हळ्यार भारी प्रीती आसता म्हूण. तशी खंयचे एक विशयांतू कृष्णाक द्वारके दुखून घडभितर आपोवन हाडका जाता आशिल्लें. त्या वेळाक धर्मरायन अर्जुनाले सांगचें आसकी तूं कृष्णा आपोवन हाडयत न्हय वग्गी म्हणटना 3 दीस भितर द्वारके दुखून खंयचे एक वेगाचे अश्व घेवन चमकले ताका हाडूच येतवे म्हणलें एक संशय अर्जुनाल मनांत येता. तांणी धर्मरायन अर्जुन उलोवन घेताचे कशें कशें हाडचे तेच्याने रस्त्यान तांकां समज जेवण पोटा वचनाकय कृष्ण येना अशें आमकां ते पळय काम करूं जायना. ताण ना अशें तागेले अस्तित्व ना अशें आमी आमकां कसलें करूं ना ताका घेवन येवूं का म्हूण म्हणा येतना भीमसेनो आवसुल्याक वाडी म्हूण सांगून जेवतरस तेदना धर्मराय ताका हंगसीत की एक हुस्को ना म्हळ्यार आमगेले भीमसेनाक तो जेवणांतू मग्न ताका पोट भरल्यार जाल्लें म्हणून ही काणी एक न्ही जावन विशय वयतो ಸ್ವಲ್ಪ एक उत्प्रेक्ष करून ती काणी सांगला. कडेरी तशी म्हणटना भीमसेनाक कोप येता ಸ್ವಲ್ಪ बेजार येता. दाखोवन घेवचें वायुदेवाक तशें कसलेची सांगला ना आवेश गिवेश कसले ना ताका कोपू कली आवेश कसले ना ताका जाल्यार ताणें लोकां दाखोवन घेवचें. ताका बेजार जाल्यार बरी दाखोवन घेता आनी तागेलो तो जोडू गदो तो वयर उड्डयत खंय. वयर उड्डोन तो म्हणटा खंय म्हाका हांव कृष्णाक आपोत न्हय म्हाका तुमी कृष्णाल वयर भक्ती ना म्हणलें न्हय कृष्ण येता की ना म्हणून पळया म्हूण सांगून तो गोद वयर उड्डयत की आनी कृष्णाले सांगता की कृष्णा तूं येवन म्हाका रक्का नानतले रे आजीची हे गदेचे तूं दी मिगेल मात्तार पूण हांव मेल्ला रे व्हडणें तुका मिगेल वयर प्रितेस्वेक देवा तूं यो म्हाका राक म्हूण म्हणटा खंय तो आनी उडयत खंय गद वयरी. त्या वेळा तो गद कर घुवन ते भीमसेनाल मात्यार पोडका म्हणटना कृष्ण येवन ते आड दिता म्हूण. तेदना धर्मरायाक अर्जुनाक कडेन आमी भीमसेनो कृष्णाल भक्तू न्हय म्हूण लिखील चुकी म्हूण तांकां दिसता. असल एक काणी ती महाभारतांतू येता. तशी थंय तो अच्छिन्न भक्तू म्हणून कृष्णाले थंय महाभारतांतू अवतार घेवन द्रौपदी सहित येतनाय तो परमात्मा कृष्णालो अच्छिन्न भक्तू. मध्यंतू तिरोधान म्हळ्यार न्यूनता चिके भक्तींतू न्यूनतेचे चिन्न भक्त कोण म्हूण म्हळ्यार गरुड शेष रुद्र इंद्र इत्यादी सकल देवते हांकां केलव पंत असुरावेश म्हळ्यार असुरावेश जेवचे आसकी थोडे येची सूक्ष्म रितीरी. वायुदेव मात्र परमात्माले एकांत भक्त अच्छिन्न भक्त तांकां परमात्माले प्रीती अनुग्रह मात्र पुरो एकमेव उद्देश तांगेले. तशें जावन तांकां एक अंत भक्त म्हणजे आमकां एकांत म्हणल्यार एकांत म्हळ्यार आमगेले मनांत तो एकांत म्हळ्यार एकले बसचे कोणेय नातील जागीर तशी अर्थ येतना न्ही जावन एकांत म्हळ्यार एकमेव अंत एकमेव उद्देश एकमेव गती एकमेव अंत एंड कसले एकमेव एक तांगेले उद्देश कसले परमात्माले अनुग्रह प्रीती म्हाका जावका म्हूण. तसल भक्तांक एकांत भक्त म्हणचे. शिवाय एकल्याची बागेल घालून रुमा बसून आमी भक्ती केल्या एकांत भक्त म्हणून आमी आतां सादारण एकांत भक्त जावका परमात्माले एकांत भक्ती मेळका म्हळ्यार मनांत आमकां येवचें पुरो खंयकी गुड्ड्यार वचून हिमालया वचून एकले बसून देवाल ध्यान करचें न्ही जावन एकांत भक्ती म्हळ्यार कसले एकमेव अंत कोणास एकमेव उद्देश अंत म्हळ्यार एंड उद्देश कसो न्ही
परमात्माला प्रीती आणि अनुग्रह आमक जावका हे एकमेव अंत कोणा असं त्यांनी एकांत भक्त म्हणून येता मी तशी त्यांनी तंत वायुदेव एकांत भक्तची त्या म्हणारे तांक परमात्माला निमती कसले अपेक्षा ना केवल परमात्माला वैरी भक्ती चढ जावका परमात्माला अनुग्रह आमक जावका तिथल्यान तू त्यांनी तृप्त काही तर म्हणून म्हणल्या परमात्माला माका मोक्ष दी म्हणून समितांनी निमगिनाच काही तशी कसले काम्यक कर्म करण्याचे तर मोक्ष दी म्हणून निमगून कर्म करला रे त्या काम्यक कर्म जात की त्याच्यावर कसले कर्म करण्याचे केवल भक्ती मात्र सकल कर्मही भक्ती पूर्ण जावना सोचे देवाले प्रित्यर्थ जावनूची पूरैतांनी कर्म करचे देवाला प्रित्यर्थ जावनूची तशी खंचे देवतेन तुझ्यावो खंचे जीवान तुझ्यावो पळोचक्क मेळना की तसले श्रेष्ठ अपार अद्वितीय भक्ती वायुदेवाल काही परमात्माला वैरी त्या भक्ती अद्वितीय न द्वितीय अन्यकडून ना तिथलं भक्तू म्हणून सांगून तशावनो तांकां जीवोत्तम म्हणचे त्यांनी हनुमंत जावनो भीमसेन जावनो मध्वाचार्य जावनो येवनो हनुमंत जावनो परमात्मा रामू जावन तंता गेले सेव केले भीमसेन जावनो परमात्मान कृष्ण जावन तन सेव केले तशीची मध्वाचार्य जावन येवन वेदव्यासाल सेव केले भक्ती केली वेदव्यासाल वैरी रामाल वैरी कृष्णाल वैरी मध्वाचार्यानं हनुमंतानं भीमसेनानं केल्ली पळय भक्ती ती भक्ती विंगड कोणीय करू ना तसल एक श्रेष्ठ भक्ती तांगेले तशी एक वायुदेवाक जीवोत्तम म्हणून म्हणटाची जीवोत्तम तशी आणि ಹರಿಕಥಾಮೃತ ಸಾರಾಂತು ಸಂಗ್ತಾಚಿ ಮಾತರಿಶ್ವನು ದೇಹರಥದೊಳು ಸೂತನಾಗಿಹ ಸರ್ವಕಾಲದಿ ಶ್ರೀತರುಣೆ ವಲ್ಲಭ ರಥಿಕನೆಂದರಿದು ನಿತ್ಯತದಲ್ಲಿ ಮಣು ಮಳರಿ ಹರಿರಥಿಕಃ ವಾಯು ಸಾರಥಿ ಮಣು ಮುಂಚಿತೆ ಮಳರಿ ದೇವು ರಥಿಕು ವಾಯು ದೇಹ ಚಲಾಯಿಸಿತलो सांगली नव्हे परमात्मो नियमन करतलो वायू चालकू म्हळ्यारी आतां एक बसा एक चालक येवन बैसले म्हणले क्या ताणें तागेले कुश प्रकार वचनी त्या बसा यजमान खंयची रुटार वच म्हूण सांगतात तेची रुटार ताणें वचुका पक्कनी खंयी ताणें मार्गार कसले आडयले एक्सिडेंट जाल्ले कसले जाल्ले त्या वेळार रूट विंगड करून वचुका जाल्यार ताणें तागेले कुश प्रकार आनीक रुटार वचना ताणें अशेंच जाल्ला ह्या मार्गार वचचें जायना कसल कोरका म्हूण निमगून यजमानाले की त्या बसा यजमानाले निमगून ताणें आनीक रुटार वच म्हूण सांगतर वचुका सांगना अशी वचून मागीर सांगुना तशी हांगा वायू देहाचे सारथ्य करता देहाचे चालक शक्ती वायू जलरी देहाचो ताजी पशी अनेक रितीन सांग देहाचो चालकू वायू जलरी चालक शक्तीच पळय तो परमात्मो तशी त्या चालक शक्तीनं सांगिल तशी चालकान काम करचें तशी आमगेले देह म्हळ्यार रथ म्हूण जलरी परमात्मो रथिकू मुख्य प्राणू सारथी म्हणचे रथाक चलायसतल सारथी तशी यो वायुदेव जलरी परमात्मो आसीन जल्लो रथिको तशी ह्या देहांतू सर्व कालांतू सर्व कार्य कोरयतलो परमात्मो करयसितल परमात्मो करतलो वायुदेवनी परमात्मो सर्वोत्तम हरी जीवोत्तम वायू देहांतू नानतलं रे देहाचे खंयचे काम जायना म्हणून तशी वायुदेव देहातून चमकल म्हणले क्या कसं ಜತ್ತಾ ಮುಖ್ಯ ಪ್ರಾಣ ತೊಲಗಲು ಆ ದೇಹವನ್ನು ಪೆಣವೆಂದು ಪೇಳುವರು ಬುದ್ಧ ಜನ ಮಳ್ಳರಿ ಮುಖ್ಯ ಪ್ರಾಣ ಚಮಕಲ್ ಮುಂಜಾತೆ ದೇಹಾಕ ಪೆಣ ಮಳರಿ ಮಡೆ ಹೆಣ म्हूण सांगून सांगताच तशी अन्यक म्हूण कसले म्हूण म्हळ्यार हो वायुदेव लक्ष्मीनारायणाक भारी प्रितीचो लक्ष्मीनारायणा नंतर
कोणाक गुणपरिपूर्ण म्हणून सांगचे, निर्दोष म्हणून सांगचे म्हण जाल्यार हे वायुदेवाक म्हणटाचे. परमात्माला विशेष सन्निधान सानिध्य वायुदेवालांतू असं. आणि सगळे जगत्याक वायुनानतलं रचायना. वायुदेवाक अप्राप्य जलले कसले म्हूण आसवे ना. तश्चावन वायुदेवूय परिपूर्ण म्हणजे तांकां कसले अपेक्षा ना. तश्चावन अप्राप्य म्हळेले कसले ना. जावका म्हूण म्हळेले अपेक्षाय ना तांकां. तश्चावन तांकां अध्यर्थ म्हूण म्हणजे कृतम अध्यर्थ इति योयम पवत इति तदार्हुः यदेयमेक म्हणून सांगून म्हणटाचे. अध्यर्थ म्हूण म्हळ्यार कसले नाका तांकां, कसले अपेक्षा ना. आनी तांकां अप्राप्य जालेले कसले ना. म्हळ्यार तांकां मेळना नातील म्हणून कसले ना. तश्चावन आनी हें मेळका तें मेळका म्हूण म्हळ्यार अपेक्षाय तांकां ना. तशी अन्यक पळय वायुदेवाले एक विशय समुद्रमथना वेळार आमी पळयले. कसले म्हूण म्हळ्यार समुद्रमथना कालांत काल्लकुट विशय येता न्हय. तांतू चडावत अंशो वायुदेवान पान केलेले. लोकसंरक्षण केलें मुख्य प्राण. तश्चावन समीर म्हणचे तांकां वायुदेवांक. तशीची सर्व देहांतू सर्वत्र सदा काळ वायुदेव आसता. जाल्यार देहाचे विकार दुःख ते पळय वायुदेवाक ना. तश्चावन वायुदेव एक रितारी निर्विकार. तशी अन्य कसं म्हळ्यार वेद प्रतिपाद्य म्हणून म्हणटाची. सर्व वेदोदितौ तस्माद एता द्वावेव नापरः म्हूण सांगून लक्ष्मी नारायणाल नंतर वायुदेवची वेद प्रतिपाद्य म्हणून म्हणटाची. तशी परमात्मू शब्द सर्व शब्द वाच्य जाल्यार वायुदेव अमित शब्द वाच्य म्हणजे वरलेले देवते सीमित शब्द वाच्य म्हळ्यार परमात्मू सर्व शब्द वाच्य. वेदांतूल सर्व शब्दही परमात्माकच वाच्य करता. हनुमंतू अमित शब्द वाच्य चडावत शब्दो हनुमंताकय प्रतिपादन करता. मागीर वरलेले देवते सीमित लिमिटेड शब्द वाच्य कहतानी. तशी ताजे खातीर वायू मुख्य धिया म्हूण म्हणचे. मुख्य धिया म्हूण म्हळ्यार प्रधानधाम विष्णुस्य प्राण एव प्रकीर्तितः म्हूण लक्ष्मी नारायणाले मुख्य अधिष्ठान मुख्य प्राण काय. तशी तांकां प्रथमांग म्हूण म्हणचे. परमात्मू सर्व कर्म ते देहान करयतना वायू अधिष्ठान कोरनूच करचे. तश्चावन वायुदेवाक भगवत कार्य साधक म्हूण म्हणलें. तशीची प्राण एक सांगताची. प्राण एव अधस्तात् प्राणः उपरिष्मात् प्राणो मध्यतः प्राण एवेदं सर्वं मुख्य प्राणूची ब्रह्मांडांतू भायरी भितरी पुरे कडेन व्याप्त जावन आसा. वारे नानतील आमकां कसले करूं जायना महिमा. तशी ऊर्ध्व अध ह्या बदीन त्या बदीन ब्रह्मांडांतू सर्वत्र व्याप्त जावन आसोच म्हळ्यार मुख्य प्राण. तो मात्र परमात्माल मणकेची तो स्वतंत्र व्याप्त नाही. परमात्माला अनुग्रहान तो व्याप्त. आता परमात्मू सर्व व्याप्तूची सर्व व्यापकत्व परमात्माला एम्मी सांगताची. सर्व व्याप्तो सर्वोत्तम परमात्मूची जाल्यार वायुदेवूय सर्व व्याप्तो आमकां अनुभवाक येता. खंय पळयल्यार थंय वायू आसताची आसता. देहा भितरी भायरी वायू नातले जीव जगतो आसूं साध्य ना म्हणटाची. जाल्यार वायू आसता कोणा अधीन जावन परमात्मा अधीन जावन. परमात्मा आदेशान आज्ञेन वायू सर्वत्र व्याप्त जावन आसता. शिवाय स्वतंत्र व्याप्तत्व वायुदेवाक ना. तशी परमात्माले अनुग्रहान परमात्माल आदेशान सर्व ब्रह्मांडाचे अणु महत्त सर्व जड चेतन चराचर जगत्यांतू अंतर्यामी जावनूय भायरय आंतर्य बाह्य पुरे कडेन मुख्य प्राण व्याप्त जावन आसत. तशी मुख्य प्राण तो खंयच्या रुपार आसता आमगेल्या देहांतू चैतन्य रुपार आसता. मुख्य प्राण देहा दुखून भायरी चमकल म्हळ्यार ते देह निश्चेतन जाल्ले म्हूण म्हणटाचे. तशी
प्राणी म्हळ्यार जिवांक गेले देहाचे अंतर्गत जावन परमात्मो मुख्य प्राणा घेवनू आसता. तशी सर्व आवरण समेत सप्तावरण म्हणटा पळय त्या समेत ब्रह्मांडांत व्याप्त जावन सोच कोणे म्हळ्यार वायुदेवन. अव्याकृत जावन आशिल्ले आकाशांतूय संचार करून आसता वायुदेव. तशें जावन सर्व दिक्कांतू सर्व दिशेंतू सर्व कडेन सर्वत्र वायुदेव व्याप्त जावन आस. मात्र परमात्माले आदेशाक अनुसार जावन परमात्माले अनुग्रहा निमित्त जावन. तशें सकल दिक्कांत म्हळ्यार खंय सूर्य चंद्र अग्नी पर्जन्य पृथ्वी अन्न कसले सोडून ना वायू सर्वत्र वायू व्याप्त जावन आसता. तशी एक एवा ब्रह्मा भोक्त भोग्यत्वेन स्थितः म्हणून म्हळ्यार सर्व भोक्तांतू भोगची जन्मांतू भोग्य पदार्थांतूय वायुदेव आसता म्हणून. वायुदेवाक आनी भारती देवीक परमात्मान सकाळी रात्री शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष उत्तरायण दक्षिणायन सदा सर्व काळांतू सर्व कडेन व्याप्त जावन कार्य कोरका म्हणून सांगून आदेश दिला. तशें वायू भारती परमात्माला आदेशान सर्व कालांतू सर्व कडेन व्याप्त जावन आसताची. तशें जावन वायुदेवाक आहव विवह संवह परावह प्रभह उद्वह परिवह म्हणून म्हणलेले एक रूप विशेष आसता. ताजीन तांणी तो वायुदेव सकल लोक धारण करून आसता म्हणून. आनी अनेक म्हणटाची मुख्य प्राणो पाताळ इत्यादी सप्तलोकाचे अधोभागांतू गर्भोदक म्हणून गर्भोदकांतू तो वायुकुर्म रूपार रबलाकय. ते वायुकुर्माल वयरी तो शेषदेवूय आसता. ते शेषदेव तागेले फणा वयरी फण म्हळ्यार फोड म्हणटा तांतू ब्रह्मांड धारण करून आसता. त्या ब्रह्मांडांतू म्हळ्यार ब्रह्मांड समस्त जगत्याक ब्रह्मांड म्हणचे आमी. तशी ते ब्रह्मांड आसूचे पंचभूत पंचतन्मात्र सर्व प्राणी तांगेली क्रिया सकळी मुख्य प्राणान प्रवर्तन करचे त्या वेळी परमात्माले एक आदेशान अनुग्रहान. रुद्रादी सकल देवतेय वायुदेवाले अनुग्रहानाची तांगेल पदवींत आसून ते पदवीक उचित जावन कसल कर्म सांगला पळय ते निर्वहण करताची. म्हळ्यार रुद्रादी देवतेंक नियमन करतलो मुख्य प्राण जाल्यार मुख्य प्राण परमात्माले नियमनाक अधीन जावन आस. कसले अर्थ करूं कश्ट ना. या आमी लौकिक जिवनांतूय पळयताची. एक उद्या वयरचे उद्यान तेकलो एक उद्या वयर त्या उद्या वयर आनी एकलो तशें सून कडेर एकलो तांकां पुराय जना निग्रह करतलो आसता. तशी परमात्मो सर्व हुद्द्या वयर आशिल्ल्या जाणां निग्रह करतलो. परमात्माला रायट हँड वायुदेव म्हूण आमी म्हणटा पळय रायट हँड एकलो आसता म्हूण तागेलो रायट हँड ताजी नॅक्स्ट पोजिशन हाकाची म्हूण म्हणटा पळय तशी वायुदेव परमात्माले रायट हँड जावन आसा. लक्ष्मी परमात्माला नंत वयरची जाल्यार तिगेल अधीन जावन ब्रह्म वायून पुरे काम करचें म्हूण जाल्यार लक्ष्मी नारायणाक आमी एक अविनाभाव संबंध कसे अवियोगी संबंध म्हूण तांगेल लेखले म्हूण जाल्यार लक्ष्मी नारायण एकलोच म्हूण आमी लेखता जाल्यार तागेल नंतर वायुदेवची म्हूण तशी सांगेत. तशी वायुदेवाले गुण सांगचे म्हळ्यार भारी एक विशेष जावन आसा. आनी एक कशी म्हळ्यार आमी परमात्मान प्राण व्यान अपान म्हळ्यार प्राणापान सहित आव देहांतुले सर्व काम करता म्हणून तांकां घेवन हांव सर्व काम करयसिता म्हणून म्हणला पळय परमात्मान खंयच्यानतू पुरुषोत्तम योगांतू. तरी ते प्राण अपान व्यान उदान समान म्हणलेले 5 रुपारी प्रतिक्षण हे देहांतू परमात्मा लोटू आसून ते कार्य करयसिता म्हूण लेखल्यार खंय आसता तो ते 5 रूप आमगेले देहांतू खंय आसता म्हळ्यार हृदय प्राण हृदयांतू प्राण रुपार आसता. गुदे अपान गुद भागांतू अपान रुपार आसता. समानो नाभिमंडले समान रुपारी नाभिंत आसता. उदान कंठदेशे
कंठदेश म्हळ्यार आमगेलो कंठ प्रदेशांत उदान रुपार आसता खंय स्यात् व्यानः सर्व शरीरकः व्यान रुपारी आमगेले सर्व शरीरांत व्याप्त जावन आसता म्हण तशी आमगेले पोट्टांत जठराग्नी निमती वैश्वानर अग्नी जावन परमात्माल निमती रक्तगत जलल आहार सकड देहांतू रगता ಮೂಲಕ ते पावोचे आहार सर्व देहाचे भागा पावोचे समान रूपाचे व्यान वायून तशी हृदयांतू श्वासोच्छ्वासान रक्ताचे एक शुद्धीकरण करचे प्राणरूपाचे वायून अपान ते अधोवायू म्हणून म्हणटा पळय जीर्णांग व्यूहांतू चलन जावन अधोवायू ते अपान रूपाचे वायू आणि नाभिमंडलांतू समान रूपाचो आमगेले ऑयस कोरडा दुखून वॉयस भायर येवका जाल्यार वाऱ्या निमती जेवचे हें उदान रुपाचें अशी आनी नागकुर्म क्रकल देवदत्त धनंजय म्हूण म्हळेलें 5 रूप आसा पळय ह्यो वायू तमयोग्य जिवांक अज्ञान इत्यादी दिता म्हूण म्हणटात तशी आनीकी ते एक विशेष रितीन वायू कशी आस म्हूण आमकां हातूंत भितर मेळटा पळया मन इत्यादी एकादश इंद्रिया म्हळ्यार पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन तांत भितर वायू शुची म्हूण म्हळेल्या नांवान नियमन करता खंय मन आनी उत्तर दोनींतूय व्याप्त जावन आशिल्ले देखून वायूक वाक्मनोमय म्हूण म्हणटात खंय दोळ्यांतू गोवत्स रुपारी आसून वायुदेवानाची आमकां सर्व पदार्थ दाखोवन दिवचे खंय दोळ्याक नासिकांतू वायू भारती दोग जने राबून श्वास कार्य निर्वहण करतात खंय कंठांतू उदान म्हळेल्या नांवार राबून ते पळय आमकां सायन्सांत सांगतात न्हय अन्न नाळ आनी श्वास नाळाक एकच एक मुच्ची कशी आसता ते श्वास घेतना श्वासनाळ ओपन जावची तशी करता अन्न खातना अन्न नाळ ओपन जावची तशी करता तशें जावन खाताची उलयतना श्वासोच्छ्वास वेग जाता पळय त्या वेळार आमकां शीत नांका वच्चें गुपसूचें नांगसूर येवचें सकट म्हणटा पळय तशी हें उदान नामक वायून त्या अन्न नाळांतू आहाराक वाट करून दिवचें आनी कंठा दुखून शब्द हाडोवचे हें उदान नामक वायून आनी आमगेले उजवे पांया अंगुश्टांतू वायुदेवाले एक विशेष रूप आसता खंय तशें जावन परमात्मो वायुदेवाल अंतर्गत जावन आसून आमगेले देहाचे भार आमकां उबारू जेवचे चमकयसूचे पुरय वायुदेव विशेष रूप जावन आसून तागेले अंतर्गत जावन आसचे परमात्माल निमती तें काम करता म्हूण आनी हृदयाचे 5 द्वार आसा तांतू प्राण अपान व्यान उदान समान 5 रुपांनी भारती वायुदेव दोग जने राबून कार्यनिर्वहण करतात आनी सुषुम्ना नाडी ताजे मध्येंतू रथकमल कर्णिका म्हणटा पळय तांतू पंदाक मुलेश म्हूण म्हळेल्या नांवान परमात्मा आसता तागेले पादपद्म खंय आसा पळय ताजे मुळांतू वायुदेव आसता हें वायुदेवाले पांयाचे अंगुश्टा मध्येंतू जिवात्मो आसता म्हूण सांगून म्हणटात वायू म्हळ्यार परमात्माल पदतलांतू वायुदेव आसता आमगेले देहांतू रथकमल म्हूण म्हळेले कडेन परमात्मा आसता तागेले पदतलांतू वायुदेव आसता वायुदेवल पदतलांतू जीव आसता जिवात्मा आसता शरिरांतू म्हूण म्हणटात आनी की कशी म्हूण म्हळ्यार वायुदेवाक मुख्य जावन 3 रूप आसता खंय तागेले सुरवे रूपान सकल जिवांतू व्याप्त जावन तांगेले स्वभावाक समजावन कर्म करयता म्हूण आमी पळयलां पळय आतां द्वितीय रूपांतू परमात्मो कुर्म रूपाचे एक पुंछ आश्रय करून वायू कुर्म रूपान ब्रह्मांड धारण केला म्हूण म्हणली पळय आतां तृतीय रूपांतू तो कसो करता सर्व जिवांतू श्वास रूप हंसमंत्र जप करून परमात्माक अर्पण करून विहित फल दिवचें वायुदेवान म्हूण कळ्ळें तशी वैकुंठांतूय वायुदेव आसता परमात्माले अरमनी ते वैकुंठ द्वारांतू भारतीय वायुदेव वसून तांणी परमात्माल सेवा करताच खंय आनी
आम्ही आता म्हणता पडक्यात नाही प्रथम मोहन मन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञ तृतीयस्तु भगवत कार्यसाधक म्हणून हनुम भीम मध्व या तिन्ही वायुदेवाला एक अवतार रूप म्हणून म्हणजे त्या ताजीन त्यांनी राम कृष्ण आणि व्यास रूपारी परमात्माने त्यांना तशी वायुदेवी येऊन ताणे अवतार ताणे भगवत कार्य साधन केला म्हणून म्हणताची आणि वायुदेवा काही सहस्रनाम असं म्हणून म्हणताची वायुदेव गुणपरिपूर्ण म्हणून म्हणताची या परे कसले म्हणून म्हणलेला मी पाहिजे दिसाक पळवे आजी सांगेल सर्वही परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता काही न वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करो मी यद्यत सकलम परस्मै नारायणाय ते समर्पयामी श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु नाहम करता हरिही करता नाहम करता हरिही करता.